नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आता उन्हाळा लागलेला आहे आणि घरोघरी प्रत्येक गृहिणी उन्हाळी काम करत असतात. तर आपण बटाट्याचे चिप्स पण घरीच करत असतो. तर ही पद्धत वापरून तुम्ही एकदा बटाट्याचे चिप्स करून बघा. तळल्यानंतर हे चिप्स जाड आणि डिझायनर असे दिसतात आणि शिवाय खाताना तेलकट अजिबात लागत नाही. अगदी बिस्किटसारखे खुसखुशीत असे बटाट्याचे चिप्स आपण घरच्या घरीच करू शकतो आणि लहान मुलांना तर बटाट्याचे चिप्स हे फारच आवडत असतात. तर आपण घरच्या घरीच त्यांना करून देऊ शकतो. तर मी इथे 10 किलो मोठे बटाटे आणले विकत आणि त्याला 2 ते 3 पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची याप्रमाणे सालं काढून घेतली. वेफरचाच बटाटा विकत मिळतो बाजारामध्ये आणि आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे आता परत धुवायची गरज नाही. आता डिझायनर किसनीने याप्रमाणे बघा हे पोटॅटो चिप्स याचे स्लाईस याप्रमाणे करून घ्यायचे आपल्याला. थोडे जाडसर केले तर ते म्हणजे खाताना अगदी खुसखुशीत लागतात. तर हीच आपल्याला खूप जाडे नाही आणि खूप पातळी नाही, याप्रमाणे आपल्याला त्याचे स्लाईस करायचे आणि ते लगेच पाण्यात टाकायचे आपल्याला. एका छोट्या कटोऱ्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे थोडे थोडे वेपर्स आपल्याला टाकायचे. आता पाण्यात ठेवल्याने ते लालसर होणार नाही. तर याप्रमाणे मी सगळे पोटॅटो चिप्स स्लाईस करून घेतले. आता इथे 10 किलो पोटॅटो वेपर्ससाठी मी 5 ते 7 लिटर पाणी उकळायला ठेवले. त्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि यात हे वेपर्स जे आहे आपले स्लाईस बटाट्याचे ते टाकायचे. आता पोटॅटो चिप्स टाकून झाल्यानंतर ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून त्याला उकळून घ्यायचे. तर मध्ये मध्ये झाकण काढून बटाटा शिजला की नाही ते बघायचं. जर हातानेच आपला बटाटा दबत असेल तर आपले हे बटाट्याचे चिप्स उकळून झाले असे समजायचे आणि लगेच काढायचे आपल्याला बाहेर, नाहीतर ते जास्त शिजतात. आणि उन्हामध्ये 5 ते 6 दिवस मी हे बटाट्याचे चिप्स वाळवून घेतले व्यवस्थित आणि बघा पांढरे शुभ्र आपले असे बटाट्याचे चिप्स तयार झाले. आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर पॅनमध्ये मी तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर एक एक बटाट्याचा चिप्स तुम्हाला तळून दाखवते. बघा किती छान मोठा असा होतो आणि शिवाय जाडसर बिस्किटसारखा लागणारा, तेलकट अजिबात होत नाही. खाल्ल्यानंतर आपल्याला खाताना तेलकट लागत नाही आणि शिवाय डिझायनर असल्यामुळे लहान मुलं ते आवडीने खातात. आणि तुरटी न टाकता हे आपले बटाट्याचे चिप्स इतके छान पांढरे शुभ्र असे झालेले आहे आणि तळल्यानंतर खाताना त्याची टेस्ट पण अगदी छान अशी लागते. तुरटी टाकल्याने ते बटाट्याचे चिप्स जे आहेत ते इतके चवीला लागत नाही, पण तुरटी न टाकता तुम्ही एकदा करून बघा. खरंच खूप छान होतात आणि पांढरे शुभ्र होतात. एक एक जो बटाट्याचा चिप्स आहे तो अगदी पापडसारखा तळून झालाय. आता वेपर्स तळून झाल्यानंतर आपण लाल मिर्च पावडर किंवा चाट मसाला टाकून हे सर्व करू शकतो. लहान मुलांना जशी आवडत असतील त्याप्रमाणे, किंवा साधे प्लेनही आपले बटाट्याचे जे चिप्स आहेत ते अगदी टेस्टी लागतात. ऑइली अजिबात होत नाही आणि शिवाय डिझायनर दिसतात ते, त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात.
तर असे हे बटाट्याचे वेपर्स तुम्हाला आवडले असतील आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.